अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन ऊर्जा देणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी चमत्कारिक ठरणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. हे स्वामी राया, हे भगवंता, हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडत आहे त्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा. स्वामी महाराज कधी कोणत्या भक्ताला निराश करत नाहीत, म्हणून आपल्याला देखील स्वामी महाराज निराश करणार नाहीत. म्हणून स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका व कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणी साथ देणारं असेल तर ते आपले स्वामी महाराज आहेत. भक्तीचा खरा अर्थ बाहेर शोधायचा नाही, भक्तीचा खरा अर्थ हा तुमच्या जीवनातच आहे. आपल्या मनामध्ये जो कुठलाही शंकेचा बांध असेल तो शंकेचा बांध तोडा आणि आपल्या मनाला श्रद्धा आणि विश्वासामध्ये झोकून द्या. स्वामी भक्तांनो, मनामध्ये शंका ठेवू नका, पूर्णतः श्रद्धा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बघा, तुमच्या जीवनात असा बदल होईल जो बघून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्वामींचं स्मरण करताना जर तुम्ही मनापासून शांत झालात तर तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की आयुष्याचं खरं सौंदर्य बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर त्या शांततेत आहे जी आतून अनुभवायला मिळते. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगण्याची पद्धत ही स्वामींनी आपल्याला सांगितली आहे. आयुष्य जगताना कधी कोणाचं वाईट होईल असं कधीच वागायचं नाही. आयुष्य जगताना नेहमी शांत राहायचं, जे मिळतं आहे त्यामध्ये समाधानी राहायचं आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे. स्वामी भक्तांनो, आयुष्याची गुणवत्ता ही आपल्या स्वतःच्या विचारांवर ठरते, कारण विचारच कृती बनतात आणि कृतीच भक्ताचं आयुष्य घडवते. म्हणून विचार नेहमी स्वच्छ, सकारात्मक आणि स्थिर ठेवणं हीच खरी साधना आहे. बाहेर कितीही माणूस जरी चांगला वागला पण जर मनामध्ये गोंधळ असेल तर ती शांतता टिकत नाही. म्हणून बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आतल्या मनातील विचारांवर काम करणं अधिक महत्त्वाचं असतं. खरी ताकद ही बाहेरच्या यशामध्ये कधीच नसते. खरी ताकद ही मनातल्या स्थिरतेत असते, कारण ज्या माणसाचं मन स्थिर असतं तो कोणत्याही परिस्थितीत ढळत नाही. स्वामींचं स्मरण करताना आतून जितका मजबूत भक्त होत असतो तितकाच बाहेरच्या गोष्टींचा परिणाम हा भक्ताला कमी जाणवायला लागतो. म्हणून स्वामींचं स्मरण करताना आपलं मन मजबूत होतं आणि बाहेरच्या कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकतं. माणूस जसा आहे ना तसं माणसाने स्वतःला स्वीकारणं हीच खरी माणसाच्या चांगल्या आयुष्याची सुरुवात असते. कारण जो माणूस स्वतःला स्वीकारतो तोच माणूस स्वतःला घडवू शकतो. म्हणून तुम्ही आहात तसं स्वतःला स्वीकारा, तुमच्यावर काम करा, स्वतःमध्ये सुधारणा करा. बघा, आयुष्य नक्की बदलेल. स्वामींना तुमचं बाहेरचं रूप कधीच महत्त्वाचं नसतं. स्वामींना तुमचं मन आणि तुमची भावना जास्त महत्त्वाची असते. मन शांत ठेवणं ही एक सवय आहे जी हळूहळू तयार होते आणि ज्या क्षणी तुम्ही ही सवय स्वतःला लावून घ्याल त्या क्षणी आयुष्य खूप सोपं आणि स्पष्ट वाटायला लागेल. गोंधळलेल्या मनात निर्णय चुकतात, पण शांत मनात मार्ग आपोआप दिसायला लागतो. तुम्ही ज्या भावनेने स्वामींचं स्मरण करता आहात त्याच भावनेचा परिणाम तुमच्या आयुष्यात दिसायला लागतो. कारण भावना हीच ती गोष्ट आहे जी प्रार्थनेला शक्ती देते. शब्द कमी असले तरी चालतात, पण भावना खरी असली पाहिजे, कारण स्वामी शब्द नाही तर भावना ऐकतात. तुम्ही जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलायला सुरुवात केलीस तर तुम्हाला जाणवेल की जग आपोआप वेगळं दिसायला लागतं.
प्रत्येक छोटा बदल तुमच्या आयुष्यात मोठा परिणाम घडवतो. फक्त तो बदल सातत्याने करायला हवा. तुम्ही जेव्हा रोज एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करता तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुम्ही माहीर होता. त्याच प्रकारे आयुष्यामध्ये रोज छोटे छोटे बदल जर केले तर तुमचं आयुष्य यशाच्या शिखरावर पोहोचेल. स्वामी भक्तांनो, जे काही आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही खरे आणि प्रामाणिक प्रयत्न करता तेव्हा स्वामी महाराज तुम्हाला ती गोष्ट दिल्याशिवाय राहत नाहीत. आपण फक्त आपलं रोजचं कर्म हे सातत्याने चांगल्या प्रकारे करत राहायचं. सर्व काही स्वामींवर सोपवून द्यायचं. स्वामी तुमचं आयुष्य नक्कीच चांगल्या दिशेने घेऊन जातील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होतील. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी खरं वागणार असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, खरं वागणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं. समोरचा चुकीचा आहे तर त्याला तुम्ही कधीच खरं म्हणू नका की तू चांगला आहे, तू चांगलं वागला आहेस. जर तो चुकीचा वागला असेल तर चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. कारण जो खरोखर चांगल्याला चुकीचं आणि चुकीच्याला चांगल्याचं बनवतो तो कधीच आयुष्यामध्ये खरा नसतो. म्हणून जो खरा आहे त्याला खरंच म्हणा, त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि जो चुकीचा आहे त्याला चुकीचा म्हणा आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, कधीही चुकीच्या गोष्टींच्या पाठीशी उभे राहू नका. मग तो तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असेल, तुमचा जवळचा व्यक्ती असेल किंवा बाहेरचा व्यक्ती असेल, कुणी असू द्या, खऱ्याच्या पाठीशी उभे राहा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला कधीच खोटं आवडत नाही आणि आपण कधी जीवनात खोटं वागायचं नाही. समोरच्याला जरी तुमच्यावर विश्वास नसेल तरी नसू द्या, मात्र तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगा. समोरचा काय विचार करतो हा विचार जर तुम्ही करत बसलात तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पुढं जाऊ शकत नाही. म्हणून समोरच्याचा विचार सोडून द्या. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या परीने जगा, तुमच्या पद्धतीने जगा. आयुष्यामध्ये स्वामींचे जे काही नियम आहेत ते नियम पाळा. बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच मोठ्या उंचीवर नेऊन पोचवतील. स्वामी नेहमी मार्ग दाखवत असतात, पण तो आवाज कधीच मोठा नसतो. तो खूप शांत आवाज असतो आणि तो ऐकण्यासाठी मनही तितकंच शांत असावं लागतं. तुम्ही जितके शांत राहाल ना तितकंच तुम्हाला योग्य काय आहे हे स्पष्टपणे समजायला लागेल. भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, ती स्वतःवर काम करण्याची प्रक्रिया आहे, जिथे तुम्ही रोज स्वतःला थोडं थोडं सुधारत जाता. तुम्ही जर स्वतःला घडवायला सुरुवात केली ना तर तुम्हाला बाहेरून काही जास्त घेण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला तुमच्या मनामध्ये सर्व काही मिळेल. म्हणून बाहेर काही शोधायचं गरज नाही. तुम्हाला तुमच्या मनामध्ये सर्व काही मिळणार आहे. स्वामींशी नातं हे शब्दांवर नाही तर अनुभवावर उभं असतं आणि हा अनुभव हळूहळू तयार होत असतो. तुम्ही जितके स्वामींमध्ये रमशाल ना तितकंच तुम्हाला जाणवेल की ते तुमच्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक पावलात आहेत. स्वामी भक्तांनो, खरी साधना ही नेहमी मोठ्या आवाजात नाही, ती शांततेत, निशब्दपणे आणि कोणालाही न कळता घडत असते. कारण जिथे मन पूर्णपणे स्थिर होतं तिथं स्वामींचं अस्तित्व सर्वात स्पष्टपणे जाणवतं. म्हणून भक्ती करताना मोठ्याने आवाज करण्याची गरज नाही. तुम्ही मनातल्या मनात जरी नामजप केला तरी तो सुद्धा खूप मोठ्या भक्तीच बरोबर असतो. तुम्ही बाहेर कितीही लोकांना दाखवत असाल की मी भक्ती करतो आहे, परंतु जेव्हा तुमची भक्ती कुणी पाहत नसतं, कुणी तुमच्याकडे बघत नसतं, तेव्हा तुमची खरी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. म्हणून भक्तीचा कधीही दिखावा करू नका की मी भक्ती करतो, मी खूप मोठा भक्त आहे असं लोकांना सांगू नका. तर तुमची भक्ती तुमच्यापर्यंत सीमित राहू द्या. तुम्ही फक्त इतरांना ज्ञान देऊ शकता, परंतु तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे इतरांना दाखवण्याची गरज नाही. म्हणून दिखावा करण्यापेक्षा खरी भक्ती करा. स्वामींशी बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, कारण जेव्हा भावना खरी असते तेव्हा एक शांत संवाद आपोआप सुरू होतो आणि त्या संवादात तुम्हाला मार्गदर्शन, शांतता आणि बळ सगळं काही मिळतं. तुम्ही मन शांत करून मनामध्ये पाहायला लागलात की तुम्हाला जाणवेल की स्वामी दूर नाहीत, ते आपल्या प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात आहेत. स्वामी महाराज सदैव आपल्या आजूबाजूला आहेत. भक्तीची खरी ताकद ही शब्दांमध्ये नसते, ती भावनांमध्ये असते. कारण जिथे भावना निर्मळ असते तिथंच प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोचते.
तुम्ही किती वेळा प्रार्थना करता यापेक्षा तुम्ही ती प्रार्थना किती मनापासून करता हे महत्त्वाचं असतं. कारण वेळेपेक्षा भावना अधिक प्रभावी असते. तुम्ही जितकं स्वतःशी एकरूप व्हाल ना, तितकंच तुमचं आयुष्य स्पष्ट वाटायला लागेल. कारण बाहेरचा गोंधळ कमी करण्याचा मार्ग आतल्या शांततेतूनच जातो. स्वामींच्या स्मरणात रमणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला सापडणं आहे. खरी शक्ती ही गोंगाटात नाही, ती शांततेत असते. कारण शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं आणि कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतं. तुम्ही जितके शांत राहाल ना, तितकंच तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील अनेक समस्या हळूहळू कमी होत आहेत. स्वामींचं अस्तित्व नेहमी स्पष्ट दिसत नाही, पण ते सतत जाणवत राहतं. कारण ते प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक अनुभवात आणि प्रत्येक योग्य मार्गदर्शनात प्रकट होत असतात. तुम्ही जर मनापासून जागरूक राहिलात तर तुम्हाला कळेल की स्वामींची कृपा प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत चालत आहे. तुमचे विचार पाहायला शिकलात की तुम्हाला कळतं की तुमचं मन कसं काम करतं आणि जिथे निरीक्षण असतं तिथं नियंत्रण हळूहळू येतं. स्वामींच्या मार्गावर चालणं म्हणजे स्वतःच्या विचारांकडे प्रामाणिकपणे पाहणं आणि त्यांना योग्य दिशेला नेणं आहे. बाहेर कितीही बदल झाले तरी जर तुमचं अंतर्मन स्थिर असेल तर तुम्ही कधीच ढळणार नाहीत. कारण स्थिरता ही आतून येते. तुम्ही जितके स्वतःला शांत ठेवाल तितकंच तुम्हाला तुमचं जीवन संतुलित अनुभवायला मिळेल. स्वामी कधीच मोठ्या आवाजात सांगत नाहीत. स्वामी निशब्दपणे मार्ग दाखवतात आणि तो मार्ग समजण्यासाठी तुम्हाला मन शांत ठेवावं लागतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील जी काही घाई आहे ती थांबवली ना आणि थोडा वेळ शांत बसलात ना, तर तुम्हाला जाणवेल की अनेक प्रश्नांची उत्तरं आधीपासूनच तुमच्या मनामध्ये आहेत. भक्तीचा शेवट हा काही मिळवण्यात नसतो, तर एक शांत समाधान मिळवण्यात असतो. जिथे माणूस काही मागत नाही, फक्त स्वामींच्या अस्तित्वात रमतो. जेव्हा तुमच्या मनात फक्त स्वामींचं स्मरण आणि एक शांत विश्वास उरतो, तेव्हाच खरी भक्ती पूर्ण होते. म्हणून जीवनामध्ये फक्त लोभामागे पळू नका, तर शांतता शोधण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक करोडपती, लखपती लोकसुद्धा शांततेच्या मागे धावत आहेत. म्हणून पैसाच म्हणजे सर्व काही नाही. पैसा तुम्हाला नक्कीच समाजात मोठा बनवू शकतो, परंतु मनाची खरी शांतता तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यातच मिळेल. म्हणून आता जेवढं तुम्ही पळता आहात तेवढंच तुम्हाला शांततेची गरज लागणार आहे. म्हणून अगोदरपासूनच थोडं शांततेने जीवन जगा, मग पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. जो माणूस सुरुवातीपासूनच खूप पळतो, खूप झगडतो, खूप आयुष्यामध्ये धावत असतो, तो माणूस शेवटी इतका थकतो की त्याला खूप शांततेची गरज असते, परंतु त्याला शांतता मिळत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जास्त धावपळ करायची नाही. आयुष्यामध्ये जेवढं शांततेनं निर्णय घेता येईल तेवढे शांततेने निर्णय घ्या. जेवढं शांततेनं आयुष्य पुढं ढकलता येईल तेवढे शांततेने ढकला. हळूहळू सर्व काही होणार आहे. तुमच्या नशिबात जे काय ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही फक्त जास्त घाई करू नका. तुमचं मन थकवू देऊ नका, शरीर थकवू देऊ नका. आयुष्यामध्ये जे कमवायचं आहे, ते मिळवायचं आहे, ते तुम्ही मिळवणारच आहात. पण त्यासाठी एवढी धावपळ करू नका की तुमचा श्वास खूप जास्त मागे पुढे होईल. म्हणून श्वास जास्त घाईने घेऊ नका. हळूहळू श्वास घ्या. निवांत जीवन जगा. आयुष्याचा खरा अर्थ हा समाधानामध्ये आहे, शांततेत आहे. ज्या मनुष्याने सर्व काही मिळवलं आहे त्या मनुष्यातला आता शांतता हवी आहे. कारण सर्व काही मिळवल्यानंतर तुम्हाला शांतता मिळू शकत नाही. शांतता ही तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यातच मिळू शकते. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये आपल्याला काहीतरी सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो ना, तेव्हा तुम्ही शांतपणे ती गोष्ट समजून घ्या. फक्त स्वतःच बरोबर आहात, स्वतःचं म्हणणं खरं आहे असं मानून पुढे चालू नका. तर समोरचा जे काही 2 शब्द सांगतो आहे ना, ते सुद्धा स्वीकारण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला समोरचा काय सांगतो हे ऐकण्याची सवय लागेल, तेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये आणखी भर पडेल. आपण कधी माझंच खरं आहे, मीच बरोबर आहे हे समोरच्याला सांगत असतो आणि समोरचा काय सांगतो हे आपण ऐकूनच घेत नसतो. म्हणून स्वामी भक्तांनो, समोरच्याचंही ऐकून घ्या. जरी ते चुकीचं असेल तरी चालेल, परंतु अगोदर ऐकून तर घ्या. तो काय सांगतो आहे, तो काय समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं ऐकून घेतल्यानंतर मग तुम्ही त्यावर तुमचं मत मांडा.
बघा, समोरच्यालाही वाईट वाटणार नाही आणि तुमच्याही ज्ञानामध्ये भर नक्की पडेल. म्हणून खरा मौल्यवान संदेश स्वामी महाराज भक्तांना देत असतात. वेळोवेळी जीवनामध्ये कुठे आपण चुकतो, कुठे सुधारणा आवश्यक आहे, हे सर्व काही आपल्याला स्वामींच्या भक्तीतून मिळत असतं. म्हणून स्वामींची भक्ती ही श्रद्धेवर टिकणारी, विश्वासावर टिकणारी आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवा व भक्तीमध्ये वाढ करा. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवेल. हा संदेश मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.